नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? बालाजी रामचंद्र काळे. आपणास किती एकर शेती आहे? 6 एकर जमीन आहे. 6 एकर जमीन आहे. 6 एकरमध्ये कोणकोणते पिकं घेता तुम्ही? ऊस राहते, हळद राहते, केळी राहते. फुले राहते. ठीक आहे. त्याच्यासाठी कोणते खतं वापरता? खत फवारण्या घेतो तर खत वापरतो, DAP, पोटॅश, युरिया. सेंद्रिय खत वापरता? सेंद्रिय खत आहे ना आपले, म्हैशी ढोराची सेंद्रिय खत वापरतो. बरोबर. पाण्याची व्यवस्था काय आहे तुमच्याकडे? बोर आहे, गोदावरीवर एक मोटर आहे. व्यवस्था पाण्याची विहीर वगैरे आहे का? विहीर नाही. बरं. कॅनलची व्यवस्था काय? कॅनल मिनल नाही आमच्या भागात. बरोबर. तंत्रज्ञानाची कोणती व्यवस्था वापरता तुम्ही? जी तंत्रज्ञानाची म्हणजे आपल्या तुषार आहे, ठिबक सिंचन आहे. बरोबर. तुम्हाला सरकारी सुविधा काही मिळतात काय? सरकारी सुविधा म्हणलं तर आता हे काय ना, PM मोदीचे 2000 रुपये हे 4 महिन्याला हे 2000 भेटतात. दुसरी योजना काय ठिबक मिबकला सबसिडी आहे ते समजा येतात. परंतु मोदीच्या एवढ्या साऱ्या योजना आहेत, या योजनेचा तुम्हाला दुसरा फायदा होत नाही काही? नाही काहीच नाही. विमा भरता का? विमा भरतो ना, विम्याचा फायदा होतोय ना. येते कधी नाही कधी. असं आहे का? तुम्ही नाही आल्याबद्दल तक्रार करीत नाहीत का काही? तक्रार केली तरी तिथं कोण साहेब चौकशी करणार आहे गरीब शेतकऱ्याची. शेतीसोबत दुसरा कोण जोडधंदा? ट्रॅक्टर आहे ना. ट्रॅक्टर आहे? ट्रॅक्टर आहे, आपण टोळी करतो कवा, असे शेतामध्ये काम करतो. म्हणजे शेतीसोबत तुम्ही बरीच मेहनत करता. व्यवसाय आहे ना, कष्टाळू शेतकरी आहात तुम्ही. आणि तुमची मुलं कुठे आहेत शिकायला? एक परभणीला आहे हॉस्टेलला, आणि एक मालेगावला आहे हॉस्टेललाच. बरोबर. एक मुलगा आणि एक मुलगी आहे. शेतीमध्ये आणि जोडधंदीमध्ये तुम्हाला बरंच काय उत्पन्न? बरंच होते, बरं चालते. म्हणजे दरवर्षाला किती उत्पन्न येते तुम्हाला? आपल्याला ट्रॅक्टर पासून 2 लाख रुपये उरतात वर्षाकाठी. शेतीपासून 1-4-5 लाखाचा उलाढाल इकडे तिकडे होते खर्च आहे समजा, तर भरपूर आहे शेतीला. 2-3 लाख रुपये उरतात मग. या सर्वांमध्ये तुम्ही समाधानी आहे? समाधानी. समाधानी आहे. म्हणजे देवाच्या कृपेने तुम्हाला सर्व काही आहे? सगळं आनंदी. बरोबर. ओके, धन्यवाद. धन्यवाद. या सुद्धा शेतकऱ्यांनी व्यवस्थितपणे न भीता समाधानकारक उत्तरे दिलेली आहेत. यांच्याबद्दल सुद्धा हार्दिक अभिनंदन. यांचे सुद्धा धन्यवाद. धन्यवाद.